श्री स्वामी समर्थ. जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच, ही गोष्ट निश्चित आहे. कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो, मग दुखापत झाल्यावर आपला स्वभाव हा रडण्याचा असतो. आता तुम्हाला ते कसे समजावायचं हे महत्त्वाचे नाही, परंतु हे नियम आहेत आणि त्या नियमांनुसार हे जग चालते. तुम्ही जे कर्म कराल तसे फळ मिळेल, अशी एक जुनी म्हण आहे. म्हणजेच चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केले तर वाईट फळ मिळेल. आपण सर्वांनी हे ऐकले आहे, परंतु आपण या गोष्टीवर आतून फारच कमी विश्वास ठेवतो. कारण आपल्याला असे वाटते की आपल्या चांगल्या कर्माचे चांगले फळ मिळत नाही, किंवा हा आपल्या मनाचा भ्रम आहे. कारण आपण सत्य पाहू शकत नाही, वास्तविकता पाहू शकत नाही, पाहण्यात सक्षम. कारण कर्माचा नियम हा कर्मांचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्य करतो. तुम्हाला काय वाटते त्यावरून? कर्माचे नियम बदलत नाहीत. आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे त्याच कथेमध्ये तुम्हाला कर्माचा संपूर्ण लेखाजोखा समजेल. कर्म आपले जीवन कसे ठरवते आणि ही कथा समजून घेतल्यानंतर तुम्ही चांगले कर्म करून तुमच्या जीवनात कसे यशस्वी होऊ शकता ते सूत्रही कळेल. या कथेत हरवण्याआधी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर मग कथा सुरू करूया. एका शहरात एक व्यापारी राहत होता. तो व्यापारी खूप श्रीमंत होता. शहरातील बड्या उद्योगपतीमध्ये त्यांचे नाव घेतले जात असे. त्या शहरातही त्यांची ओळख होती. मग एके दिवशी एका शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला. तेव्हा त्या मुलाच्या जन्मानंतर व्यापारी खूप खुश झाला. त्यांनी मुलाचे नाव सोमनाथ ठेवले. पुढे त्याचा मोठा मुलगा होऊन त्याचा व्यवसाय हाती घेईल आणि तो आपल्या शहरातील सर्वात मोठा व्यापारी बनेल असे व्यापाऱ्याला वाटायचे. त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलाला चांगले वाढवले. ते स्वतः सुशिक्षित असून त्यांचा मुलगा सोमनाथही मोठा होऊन वडिलांच्या व्यवसायात हात पुढे करू लागला. आपल्या मुलाला असे काम करताना पाहून वडिलांना खूप आनंद झाला. मग जेव्हा सोमनाथ काहीसा समजूतदार झाला तेव्हा त्या व्यापाऱ्याने आपला मुलगा सोमनाथाच्या एका सुंदर मुलीशी लग्न लावून दिले. सोमनाथलाही खूप आनंद झाला होता. सोमनाथ लग्नापर्यंत वडिलांसोबत व्यवसायात हात पुढे करत राहिला, पण नंतर अचानक सोमनाथमध्ये काही बदल होऊ लागले. त्यानंतर दिवसा तो त्याच्या मित्रांसोबत फिरायला लागला. हळूहळू सोमनाथला खूप वाईट सवयी लागल्या आणि तो रोज मित्रांसोबत जुगार खेळू लागला. सोमनाथ त्याच्या घरी राहत नव्हता. तसेच वडिलांच्या व्यवसायात कोणी मदत करणारा नव्हता. म्हातारपणामुळे वडिलांना व्यवसाय सांभाळता आला नाही आणि सोमनाथ हा व्यवसाय सांभाळण्यापासून दूर होता. वडिलांनी कमवलेले पैसे तो जुगारात खर्च करत होता. व्यवसाय कोणी सांभाळणार नाही या काळजीअभावी हळूहळू त्यांच्या व्यवसायातही खूप नुकसान झाले. सोमनाथच्या वडिलांनीही सोमनाथला खूप समजावलं की मी एवढा मोठा उद्योग खूप कष्ट करून उभा केला आहे, त्यामुळे जुगार खेळण्याची ही घाणेरडी सवय सोडून दे, नाहीतर एक दिवस येईल जेव्हा तुझ्याजवळ काहीच उरणार नाही, तुला कोणीही साथ देणार नाही. मग तुला त्यावेळी पश्चाताप होईल, त्यामुळे वेळीच सावध हो. पण सोमनाथने वडिलांचेही ऐकले नाही. त्यांचे बोलणे ऐकून तो अनाठाई बनवत असे. असाच काळाबरोबर हळूहळू जात राहिला. त्याचे वडील अजूनही म्हातारे झाले होते आणि त्यांना आजाराने ग्रासले होते. काही वेळाने त्या व्यावसायिकाचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतरही सोमनाथला त्याचे अजिबात वाईट वाटले नाही. त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो दुःखी नव्हता असेच वाटत होते. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत होते. आता त्याचे कोणी ऐकणार नव्हते. आता सोमनाथने पूर्वीपेक्षा जास्त जुगार खेळायला सुरुवात केली होती. सोमनाथ जुगार खेळून खूप मोठा माणूस व्हायचा होता. पैसे जिंकून मोठा माणूस व्हायचं होतं त्याला, त्यामुळे अब्रू जुगारात मोठा सट्टा लावत असे. परंतु तो त्याच दिवशी जुगारात हरला. सोमनाथच्या आईने त्याला मुलाला सोमनाथला खूप समजावलं. तू खूप पैसे गमावले आहेस, आता जे थोडे पैसे उरले आहेत ते लुटण्यास का व्यस्त आहेत? पण ते म्हणतात ना, जेव्हा मनुष्याचा विनाश जवळ येतो तेव्हा विवेकाचा पहिला मृत्यू होतो, म्हणजे बुद्धी मरते. सोमनाथनं आपल्या आईचे एका कानाने ऐकत असे आणि दुसऱ्या कानाने ते बाहेर काढत असे. त्याला कशाचीच पर्वा नव्हती.
सोमनाथ आता रात्रंदिवस जुगार खेळात व्यस्त होता. सोमनाथकडे कुबेरांचा असा कोणताही खजिना नव्हता जो कधीही संपणार नव्हता. हळूहळू सोमनाथचा सारा खजिना संपुष्टात येऊ लागला. मग एक दिवस आला जेव्हा सोमनाथकडे काहीच उरले नव्हते. त्याने आपले सर्व पैसे जुगारात खर्च केले होते. त्याने सर्वस्व गमावले होते. जेव्हा सोमनाथच्या आईला समजले की तिचा मुलगा जुगारात सर्वस्व गमावले आहे, त्याच वेळी त्याची आई मरण पावली. त्याच्या आईला तीव्र झटका आला होता, त्यामुळे तिचे हृदय थांबले होते. पण सोमनाथला अगदी आईच्या मृत्यूवर सुद्धा पश्चाताप नव्हता. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. जणू त्याचे भान हरपले होते. त्याच्यासाठी कोणी जगो किंवा मरो काहीच फरक पडत नव्हता. तो दिवसभर पैशांसाठी फिरत असे. सोमनाथ हा एका व्यावसायिकाचा मुलगा असल्याने कर्ज घेण्यास कोणतीही अडचण आली नाही. पण सोमनाथने ते पैसे जुगारात उधळले. जुगार हे एक व्यसन आहे जे तुम्हाला जिंकण्याची आशा देते, पण तुम्ही कधीच जिंकत नाही. आता सोमनाथवर खूप कर्ज होते. 2 वेळचे जेवायलाही त्याच्या घराकडे लक्ष नव्हते. आता सोमनाथची अवस्था खूपच वाईट झाली होती. आता त्याच्याकडे ना खायला पैसे उरले होते ना घालायला कपडे. तो पूर्णपणे निरागस होता. आता सोमनाथ कंगाल झाल्याचे संपूर्ण शहरातील सर्वांना कळाले होते. त्याच्याकडे काहीच उरले नव्हते. सोमनाथ कोणाकडे मदत मागण्यासाठी गेला असता सर्वांनी त्याला नकार दिला. एक काळ असा होता की शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये त्याच्या कुटुंबाचे नाव घेतले जात होते. परंतु सोमनाथच्या या घाणेरड्या सवयीमुळे त्याने सर्वस्व गमावले होते. आता त्याला कोणीच मदत करायला तयार नव्हते. लोक त्याच व्यक्तीचा आदर करतात जो मेहनतीने पुढे येतो आणि आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनून जगासमोर आदर्श ठेवतो. जेव्हा सोमनाथच्या सासऱ्यांना कळलं की त्यांचा जावई गरीब झाला आहे, आपल्या मुलीच्या काळजीने तो लगेच त्यांच्या मुलीला भेटायला पोहोचला. ते तेथे गेले आणि त्यांनी पाहिले की त्याची मुलगी खूप दुःखी आहे. त्यांच्या मुलीने फाटलेले जुने कपडे घातले होते. भुकेमुळे तिचा चेहरा कोमेजला होता. आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून त्यांनी सोमनाथवर खूप राग आला. त्यांनी आपल्या मुलीला सोबत घरी नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी सोमनाथला काहीही सांगितले किंवा ऐकवले नाही आणि ते आपल्या मुलीसह त्याच्या घरी गेले. जेव्हा सोमनाथ त्याच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला कळते की त्याच्या पत्नीला त्याच्या सासरच्या लोकांनी नेले आहे. हे पाहून सोमनाथला खूप वाईट वाटले. तो एकटाच होता. आता त्याच्याकडे पैसे नव्हते, ना त्याला बायको होती, ना आई, ना वडील. त्याला एकटे सोडून सगळे निघून गेले होते. आता सोमनाथला वडिलांनी समजावलेल्या सर्व गोष्टी आठवू लागल्या होत्या. त्याच्या अवस्थेला तो स्वतः जबाबदार होता. तो अचानक स्वतःशीच बोलू लागला. एक दिवस असा होता तेव्हा शहरातील बड्या उद्योगपतींमध्ये नाव मोजले जायचे आणि आज माझ्याकडे खायला अन्नही नाही. आता मी कठोर परिश्रम करेन आणि माझा स्वतःचा व्यवसाय पुन्हा तयार करेन, असा विचार करून सोमनाथ आपल्या सासरच्या मंडळींना भेटायला जातो, जेणेकरून त्यांच्याकडून काही पैसे उसने घेऊन आपला व्यवसाय पुन्हा सुरू करावा. पहाटे तो सासरच्या मंडळींना भेटायला निघतो. सासरच्या घरी पोहोचल्यावर तो स्वतः त्याची अवस्था पाहून रडू लागतो. त्याचे फाटलेले जुने कपडे बघून त्याला वाटते की आपण अशा फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही. मी स्वच्छ कपडे घालूनच सासरच्यांना भेटायला जाईल आणि फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी गेल्यास त्यांचा उरलेला आदरही नष्ट होईल. हा सगळा विचार करत तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याची नजर एका कपड्याच्या दुकानावर पडली, पण ते दुकान संध्याकाळ झाल्यामुळे बंद झाले होते. सोमनाथने मनाशी ठरवले, तो सकाळपर्यंत वाट पाहिल आणि दुकान उघडताच सासऱ्यांच्या नावाने कपडे विकत येईल आणि सासरकडून पैसे मिळाल्यावर परतफेड करेन. आता फाटक्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाण्यापेक्षा त्या दुकानाबाहेर मी एक रात्र घालवीन. हा सगळा विचार करत सोमनाथ त्या कपड्याच्या दुकानाच्या बाहेर झोपतो. सोमनाथ भुकेमुळे इकडे तिकडे वळसा घेत होता. तेव्हा एक तरुण शांतपणे दुकानात जात असल्याचे सोमनाथने पाहिले. तो तरुण आत गेल्यानंतर काही वेळातच एक महिलाही त्या बाजूला सरकत दुकानात गेली. अंधारातही ती बाई सोमनाथला ओळखीची वाटत होती. त्या महिलेला नीट पाहण्यासाठी सोमनाथ दुकानाच्या खिडकीतून बाहेर गेला आणि त्याने तेथे काय पाहिले त्याला पाहून धक्काच बसला, कारण ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून त्याची पत्नीच होती. जेव्हा सोमनाथने आपल्या पत्नीचे आणि त्याच तरुणाचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले,
सोमनाथची पत्नी त्याला सांगत होती की माझा जीवलगा, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचे आहे. आज मी तुला एक गुपित सांगण्यासाठी इथे बोलवलं आहे, जेणेकरून आम्ही लग्न करून आरामात जगू शकू. आपल्याला कशाचीही कमतरता नसावी. तरुणाने मोठ्या कुतूहलाने विचारले, कोणते रहस्य? कोणते रहस्य बोलतेस तू? तेव्हा सोमनाथच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले की माझे सासू-सासरे खूप श्रीमंत व्यापारी होते. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भरपूर पैसा कमावला होता आणि सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 4 भांडी घराच्या 4 कोपऱ्यात पुरून ठेवली आहेत. तो पैसा वाईट काळात वापरता यावा म्हणून त्यांनी हे काम केले होते. त्यांनी आपल्या जुगारी मुलाला या पैशाबद्दल काहीच सांगितले नाही, कारण त्यांना भीती होती की त्यांचा जुगारी मुलगा ते पैसे देखील उडवू शकतो. तेव्हा सोमनाथच्या पत्नीने एक योजना सांगितली की तू लवकर माझ्या सासरी जा आणि माझ्या नवऱ्याकडून ते घर विकत घे. तो तुम्हाला घर सहज देईल, कारण त्याने आपली सर्व बचत जुगारात गमावली आहे. मग तुम्ही त्या घराचे 4 कोपरे खणून ते 4 सोन्याने भरलेली भांडी तुमच्या ताब्यात घ्या. त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवावे लागणार नाहीत, कामाची गरज पडणार नाही आणि मग आपण आयुष्यभर आनंदाने जगू. पत्नीच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून सोमनाथला खूप वाईट वाटले. तो विचार करू लागला की आज माझ्या वाईट सवयींमुळे माझी पत्नी माझी नसून ती दुसऱ्या पुरुषासोबत आहे, त्याला पाठिंबा देत आहे, त्याच्याशी लग्नाचा विचारही करत आहे. पण मी हे कधीच होऊन देणार नाही. माझ्या वडिलांनी कमवलेली संपत्ती मी या माणसाच्या हातात कधीही जाऊ देणार नाही. मी वाईट संगतीत पडलो हे मान्य आहे. मला जुगाराचे व्यसन होते, पण आता मला सगळं कळतंय. आता मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी लुटू देणार नाही. हा सर्व विचार करून सोमनाथ ताबडतोब आपल्या शहराकडे निघतो. तो सकाळी त्याच्या घरी जातो. घरी पोहोचल्यावर तो वेळ न घालवता त्याच्या घराचे 4ही कोपरे खोदण्यास सुरू करतो. खोदल्यानंतर थोड्याच वेळात त्याला 4ही बाजूला ती भांडी मिळतात. मग तो त्या 4 भांड्यामधली सोन्याची नाणी काढून ती भांडी कोळशाने भरून परत त्याच ठिकाणी ठेवतो. त्यानंतर सोमनाथ आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो. काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी येतो आणि म्हणतो की हे घर विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे मी ऐकले आहे. तुम्ही मला हे घर विकू शकता का? कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे. मला घर हवे आहे आणि तुला पैसे हवे आहेत. आपल्या दोन्ही गरजा पूर्ण होतील. सोमनाथ याच तर संधीची वाट पाहत होता. त्याला त्या माणसांच्या सर्व योजना आधीच माहीत होत्या. त्याने ताबडतोब त्याचे घर त्याला विकले आणि नंतर सोमनाथ घर विकून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेऊन दुसऱ्या शहरात गेला, जेणेकरून तो तेथे जाऊन आपले नवीन काम सुरू करू शकेल. तिथे पोहोचल्यानंतर सोमनाथने व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला खूप त्रास झाला त्याला. त्याने कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयी त्याच्यापासून दूर ठेवल्या. व्यवसायात कधीकधी काही चढ उतार तर होतातच, पण त्यातही त्यांनी सर्व काही हाताळले. त्याने काही दिवसात भरपूर पैसे कमावले. तेव्हा त्या शहरात राहणाऱ्या एका शेठची नजर सोमनाथवर पडते. सोमनाथला पाहून शेठ त्याला वाटतं की हा तरुण खूप मेहनती आहे. यामध्ये त्यांनी एवढ्या कमी कालावधीत आपला व्यवसाय इतक्या उंचीवर नेला आहे. मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशी लावतो. मला माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला वर सापडणारच नाही. मग तो शेठ सोमनाथकडे जातो आणि त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवतो. सोमनाथसुद्धा ते सर्व काही स्वीकारतो. शेठने आपल्या मुलीचे लग्न सोमनाथबरोबर लावले. येथे तर आता सोमनाथची चांगली परिस्थिती झाली. त्याने पैसा कमावला, सन्मान मिळवला होता, लग्न झाले, त्याला सर्व काही मिळाले होते. तो आता जगाचा आनंद लुटण्यासाठी तयार होता. त्याला कशाचीही कमतरता नव्हती. दुसरीकडे सोमनाथची जुनी पत्नी प्रियकर घरी आल्यावर खूप आनंदित झाली, पण घराचे 4 कोपरे खोदत असताना सोन्याच्या नाण्यांनी भरलेली 4 हंडी त्याला दिसली. परंतु ती कोळशाने भरलेली भांडी पाहून तो ढसाढसा रडला. त्या तरुणाला सोमनाथच्या बायकोचा खूप राग आला. त्यामुळे त्याने तिला एकटे सोडले. त्याला वाटले तिच्यासोबत मी नसतो तर आज मी माझे पैसे गमावले नसते. माझ्या आयुष्यासाठी जमवलेले भांडवल गेले. त्यानंतर तरुणाने आपल्या प्रियसीला म्हणजे सोमनाथच्या पत्नीला धडा शिकवायचे ठरवलं. म्हणून तो गावात गेला आणि त्याने तिला भेटायला बोलवले. ती आल्यावर तो म्हणतो, तुझ्या नादी लागून मी माझे इतके वर्ष जमा केलेले सोमनाथला पैसे दिले.
ते घर घेतले, पण मला काय मिळालं? तर कोळसा. आता माझ्याजवळ काहीच उरलं नाही. मला आता यापुढे पुन्हा तुझा चेहरा बघायचा नाही. तू निघ इथून. सोमनाथ त्याच्या चुकीतून शिकला होता. जर तुम्ही वाईट कर्म केले तर तुम्हाला वाईट फळ मिळेल. या कथेतील धडा पाहिला तर सोमनाथला सुरुवातीला जुगाराचे व्यसन होते. त्याला जोडले जाण्याची सवय होती, म्हणून त्याच्याकडे काहीही राहिले नव्हते. तो रस्त्यावर आला होता. त्याची पत्नीनेही त्याला सोडून दिले होते. हे त्याच्या कर्माचे फळ होते. जर त्याने त्याचा व्यवसाय चांगला केला असता तर कदाचित त्याला ते दिवस पाहावे लागले नसते. मात्र सोमनाथला आपली चूक कळाली होती आणि त्याने स्वतःचे आयुष्य संपूर्ण बदलले होते. यावरून हे दिसून येते की आपण आयुष्यात कितीही वाईट कृत्ये केली असली तरी आपण नेहमी नव्याने सुरुवात करू शकतो. सत्कर्म करायला वेळ लागत नाही, किंवा सरळ म्हणा की प्रत्येक वेळ अनुकूल असतो. आणि दुसरीकडे आपण हे देखील शिकतो की आपण आपल्या प्रियजनांना वाईट वेळी सोडले तर त्यांची फसवणूक होऊ शकते. करण्याचे त्यांचे खूप वाईट परिणाम होतात. सोमनाथच्या पत्नीने त्याची फसवणूक केली, पण या फसवणुकीमुळे तिने सर्वस्व गमावले होते. अगदी मान गमवावी लागली होती. जर सोमनाथची बायको फक्त त्याच्या वाईट व्यसनामुळे त्याच्यापासून दूर गेली असेल तर तिथेही हेच घडते. मित्रांनो, मग तुम्हाला ही कथा आवडली का? ही गोष्ट तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला ती आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या कथेत. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.